झी 24 तास एक पाऊल पुढे. विश्वासार्हता लागते. निर्णय प्रक्रिया करताना मित्र पक्ष जो आहे त्यांच्या बाबतीमध्ये संशयाचं वातावरण निर्माण होतं. त्या संदर्भात अजितदादांनी मध्यंतरी राजीनामा दिला. हा राजीनामा देत असताना सुद्धा त्यांनी भूमिका घेतली. आता त्या सर्व अशा गोष्टी आहेत. सिंचनाचा प्रश्न असेल, भ्रष्टाचाराचे आरोप असतील, काय असतील, हे राष्ट्रवादीवर आरोप झाले म्हणून काँग्रेसवाल्यांनी खुश व्हायला पाहिजे का? आणि काँग्रेसवर आरोप झाले म्हणून राष्ट्रवादीवाल्यांनी खुश व्हायला पाहिजे का? विश्वासार्हतेचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. विश्वासार्हतेचा मुद्दा आहे. कार्यकुशल आपण जरा रेकॉर्ड स्ट्रेट ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा जेव्हा दिला त्यावेळेला त्यांनी स्वतःच केलेल्या निवेदनामध्ये असं सांगितलं की मी ज्या खात्याचा अनेक वर्ष प्रभारी होतो त्या संदर्भात काही आरोप केले जात आहेत. या आरोपांची चौकशी होऊन त्याच्या लॉजिकल परिणतीपर्यंत ते गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मी त्या पदावर असेल तर त्यात अडथळे निर्माण होतील असं मला वाटतं. म्हणून मी राजीनामा देत आहे. आता इथं शुद्ध नैतिक प्रेरणेतून आणि तपास नीट व्हावा म्हणून राजीनामा दिला असेल तर मित्रपक्षांनी संशयाचं वातावरण निर्माण केलं. मित्रपक्षांनी निर्णयच लवकर घेतले नाहीत. मित्रपक्षांनी विश्वासातच घेतले नाहीत. हे मुद्दे येतात कुठं? हे सगळे गैरलागू मुद्दे. महाजन साहेब फार गैरलागू मुद्दे. त्यांच्या बाबतीमध्ये मी त्यांनी जे मुद्दे मांडले त्याचाच विषय घेऊनच मी त्यांना बोलत होतो. तुमचा पहिला मुद्दा त्यांनी खोडून काढलाय. विश्वासार्हतेचा आणि अजित पवारांच्या प्रकरणाचा काँग्रेसशी संबंध नाही. त्यांनी म्हटलेल्या शब्दाशी मी सहमत आहे. अजितदादांनी तो विषय घेतला किंवा इतर सगळे विषय जे आहेत त्या संदर्भात म्हणताना मी परत बोलतो, राज्याचे प्रमुख म्हणून ज्यावेळेला मुख्यमंत्री असतील त्यांनी सुद्धा याचं त्या पद्धतीने स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. कशाचं? सारखंच संभ्रमावस्था निर्माण जी होते की नाही सिंचनाची आता श्वेतपत्रिका होईल किंवा सिंचनामध्ये अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे निश्चितपणाने प्रकल्प पूर्ण झाले नाहीत, एवढं सिंचन झालं नाही, हे ज्यावेळेला आम्ही स्वतः बोलतो त्यावेळेला आपोआप बाहेर जो मेसेज जायचा असतो किंवा हे काम विरोधकांनी केलेलं आहे पण आम्हीच करतो, यामध्येच अंतर जे पडलेलं आहे ते आज निदान या चर्चेच्या निमित्ताने तरी सर्वांनी एकत्र म्हणून प्रमुखांनी ते व्यवस्थित केलं पाहिजे असं माझं मत आहे. नाही याच्यामध्ये असं आहे की हा राज्याच्या विकासाशी संबंधित, शेती विकासाशी संबंधित असा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्याविषयी राज्याच्या आर्थिक पाहणीच्या अहवालामध्ये काही आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे. फक्त यावेळचीच आकडेवारी नाही तर गेल्या 5 वर्षाची आकडेवारी जर आपण बघितली तर त्यात एक विशिष्ट प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला दिसते. या कन्सिस्टन्सीवरनं जर काही प्रश्न निर्माण होत असतील तर त्या प्रश्नांचं निराकरण झालं पाहिजे, या शंकांचं निराकरण झालं पाहिजे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिकेचा निर्णय किंवा श्वेतपत्रिकेची सूचना केली. आता ही केलेली असताना राज्यातल्या जनतेचा माहितीचा अधिकार पूर्ण व्हावा यासाठी जर मुख्यमंत्री एखादी गोष्ट करत असतील तर त्याच्या उद्दिष्टांविषयी शंका किंवा प्रश्न निर्माण करण्यानं तेढ अधिक वाढते का संपते याचाही विचार केला पाहिजे. अगदी. शेलार साहेब काय म्हणतात? नाही, मला पुन्हा एकदा ह्या विषयावरचं जे काही श्वेतपत्रिके द्यायचं ते येईल. पण मला वाटतं शिंदे साहेब बोलताना इतके एखादं वाक्य थांबवलं का त्यांनी मला माहित नाही. पण जे महाजन साहेब म्हणाले की इतक्या तत्वशुद्ध पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पण त्यानंतरच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या वक्तव्यामध्ये हेच होतं की ही श्वेतपत्रिका काढणार कधी, त्याला वेळ किती लावणार सिंचनाच्या, आणि तुम्ही डिले करत असल्यामुळे होणारं जे वातावरण संभ्रमावस्थेतलं आहे त्यातनं भ्रष्टाचाराचं भूत उभं राहते अशा पद्धतीचं वातावरण होत आहे. हे वारंवार त्यामध्ये मी जे ऐकलेल्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलं. आणि त्यामुळे जो डिलेचा कारोबार मुख्यमंत्र्यांचा अदरवाईज पण महाराष्ट्राला दिसतोय तो श्वेतपत्रिकेतही डिले दिसतोय, निर्णय प्रक्रियेतही डिले दिसतोय आणि सगळ्या रचना आणि योजनांमध्ये सुद्धा डिले दिसतोय. हे एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराची प्रकरणं जी नवनवीन येत आहेत ती राष्ट्रवादीची दुसऱ्या बाजूला. ह्या सगळ्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा खेळखंडोबा झालाय हे मात्र नक्की दिसत आहे. अगदी. ब्रेकवर जाण्यापूर्वी संदीप तुम्हाला काय वाटतं, हा केवळ मुख्यमंत्र्यांकडून डिले होतोय, कामं होत नाहीयेत, याच्यातून राष्ट्रवादीला येणारा संताप आहे की याच्यामुळे राष्ट्रवादीची गैरसोय होती आहे त्याच्यामुळे हा संताप येतो? नाही, मी थोडंसं सविस्तर बोलतो. एक लक्षात घे की घटनाक्रम अत्यंत सुस्पष्ट आहे. हे सगळं सुरू कुठून झालं? हे जिल्हा परिषद महापालिका निवडणुकांचे निकाल लागले तेव्हापासून सगळं सुरू झालं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने असा ठामपणे दावा केला की आम्ही राज्यात पहिल्या 1 नंबरवर आहोत आणि काँग्रेसला आम्ही पिछाडीवर टाकलं. झी 24 तास एक पाऊल पुढे.